नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आज आपण बनवतो मुगाच्या डाळीपासून छान असे कुरकुरीत भजे. तर याच्यात वेगळं काही आपल्याला पीठ वगैरे काही टाकायची गरज पडत नाही, जेणेकरून दुसऱ्या भजे करतो आपण तर तांदळाचं पीठ किंवा कशाचं पीठ टाकावं लागतं. तसं याच्यात अजिबात पीठ टाकावं लागत नाही, तेलकट होत नाही. तर चला कशा पद्धतीने बनायचे, काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया व्हिडिओला सुरुवात करू. चला तर भजे बनवायचे, तर भजे बनवायसाठी सर्व तयारी करून घेतली आपण. तर बघू शकता. तर इथं छानपैकी मी 1 ते 1.5 तास मुगाची डाळ भिजत ठेवली होती आणि वाटण करून घेतली. तर जाडसर असं वाटण करून घेतलं, जास्त बारीकसुद्धा नाही घ्यायचं. इथं जिरे, हळद आणि आपण इथं घेणारे हिंग, भरपूर अशी कोथिंबीर आणि 3 ते 4 कांदे मी मिडियम आकाराचे बारीक चिरून घेतले, मीठ, ओवा, इथं हिरवी मिरची, लसूण, ओवा, जिरे आणि थोडीशी डाळ शिल्लक होती, त्याच्यामध्ये वाटण करून मिरच्या घालून वाटण करून घेतलं. ते सुद्धा आपण याच्यातच टाकून घेणार आहे. चला तर लगेचच आपल्याला सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. तर जेव्हा केव्हा तुम्हाला भजी बनवायचे असन त्याच वेळेस कांदा वगैरे तुम्ही डाळीच्या याच्यात टाकून घ्या, जेणेकरून तुम्ही कांदा टाकला का त्याला पाणी सुटतं किंवा डाळीच्या याला वास येतो. तुम्ही साईडला जेव्हा तुम्ही वाटण करून ठेवू शकता डाळीचं आणि छानपैकी वाटण करून फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवसासाठी सुद्धा ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला भजे खायचे त्यावेळेस तुम्ही कांदा कोथिंबीर कट करून टाकू शकता त्याच्यामध्ये. मिरचीचा ठेचा किंवा लाल तिखट टाकलं तरी पण चालेल तुमच्या आवडीनुसार. तर आपण इथं कांदा घालून घेतला, जे वाटण करून घेतलं ते सुद्धा घालून घेतलं. तर कितपत तुम्ही तिखट खात्या त्या पद्धतीने वाटण करून घ्या. ते इतपत हिरवं दिसत असलं त्याच्यात कोथिंबीरसुद्धा मी वाटण करून घेतली. बाकीचं इथं हिंग, जिरे, हळद, चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं. ओवा हातावर चुरून टाकून घ्यायचा. ओवा टाकल्यामुळं आपण डाळीचा पदार्थ आहे म्हणून जरूर ओवा टाका आणि छानपैकी हातावर मॅश करून टाका अशा पद्धतीने. चला तर सगळं साहित्य घालून झालं का चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता आपण डाळ जर भिजत ठेवली आणि ती अशी वाटण करून फ्रीजमध्ये ठेवा किंवा भिजत ठेवली तरी पण चालतं. ऐन वेळेस तुम्ही वाटण करून त्याचे भजे खाऊ शकता. आणि अर्धं मी सारण तसंच डाळीचं साईडला ठेवणार आहे, जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं आणि तेच मिक्स करून घ्यायचं छानपैकी. तर मुगाच्या डाळीमध्ये तुम्हाला तांदळाचं पीठ किंवा कसले पिठं वगैरे काही टाकायची गरज नाही. ते छानपैकी कुरकुरीत भजे होत्या आणि खूप सुंदर चवदार लागत्या आणि पौष्टिकसुद्धा होत्या. तर चला सगळं सारण आपलं ते एकत्र करून झालं आणि इथं भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. आवडत असेल तुम्हाला तर दुसऱ्यासुद्धा भाज्यांचा, पालेभाज्यांचा वापर केला तरी चालेल. जसं की नाही पालक म्हणा, मेथी म्हणा किंवा शापू म्हणा, जे तुम्हाला आवडेल ती भाजीसुद्धा तुम्ही कोथिंबीरसारखी बारीक करून याच्यामध्ये टाकू शकता. तर छानपैकी आपलं सगळं साहित्य मिक्सअप करून झालं. लगेचच आपण आता साईडला कढईसुद्धा तापत ठेवली. लगेचच आपण आता भजे करून घेणार आहे. तर जास्त वेळसुद्धा कालवायची किंवा भिजत ठेवायची गरज नाही याला. आणि छानपैकी तेलसुद्धा गरम झालं. लगेचच चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने तर तुम्ही कुठल्याही याने सोडू शकता. बघू शकता इथं मी चमच्याने सोडून घेते एक एक करून. तर जेणेकरून आपण जे चण्याच्या पिठाचे आपण भजे करतो ते झटपट लगेच पलटी करायला जातो, तसे पलटी न करायला जाताना जेणेकरून ही डाळ आहे, डाळ थोडीशी भगरी वाटलेली असती. तर थोड्या 5 मिनटं याला सोडून द्यायचं, असंच लगेच पलटी करायची घाई करायची नाही, की जेणेकरून खाली चिटकण्याची शक्यता असते. ते मनाने छानपैकी असे सुटल्या जात्या किंवा सोनेरी कलर आला की लगेचच आपण इथं झाऱ्याने उलटणीने थोडेसे त्यांना हे करून घ्यायचे. तर बघू शकता कलर चेंज झाला तेव्हा आपण आता ह्या पद्धतीने अलगदपणे सरकवून जाते लगेच. तर बघू शकता थोडेसे सोनेरी कलर किंवा गोल्डन कलर आला का नंतर आपण पलटी करून घ्यायचे, म्हणजे आपल्या कढईला सुद्धा चिटकत नाही आणि छानपैकी नंतर गॅस कमी करायचा, म्हणजे आतपर्यंत आपले छानपैकी भजे शिजल्या जात्या किंवा तळल्या जात्या, वरून छान असे कुरकुरीत होते. खूप सुंदर असा सोनेरी कलर येऊपर्यंत आपण मंद गॅसवर छान यांना तळून घेतलं. आणि आता चला डिशमध्ये काढून घेऊ.
तर बेसन पिठाच्या भाज्यांसारखे हे भजे तेल वगैरे काही पकडते नाही, तर छान असे सुके आणि तेलकट अजिबात होत नाही. तर बघू शकता खूप सुंदर झाले. चला दुसरी बॅच आपण ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे आता. थोडासा गॅस मोठा करायचा आणि परत पुन्हा आपण जेणेकरून भजे सोडू त्यावेळेस परत पुन्हा कमी करायचा, म्हणजे छान आतपर्यंत भजे आपले तळल्या जात्या. कुठलाही पदार्थ ह्याच पद्धतीने तळल्या जातो, जेणेकरून जे आपण भजे करतो तर वरतून पटकन लगेच लाल होत्या किंवा करपात्या आणि आतून कच्चे राहत्या. चला तर आपण दुसरे बॅच ह्याच पद्धतीने सोडून घेतली चमच्याच्या साहाय्याने. तुम्हाला छान असे गोल गोल करायचे असले तर तुम्ही हाताने सुद्धा गोल करून सोडू शकता. आणि छान आता यांनासुद्धा गोल्डन कलर आला आणि दुसरी बॅच आपली रेडी झाली. तर हे सुद्धा आपण काढून घेऊ. तर खूप थंडी चालू आहे, तर थंडीमध्ये ह्या प्रकारचे आपल्याला भजे चहा किंवा सॉसबरोबर खूप सुंदर लागतात ते, किंवा पावाबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर ह्याच पद्धतीने असे मुगाच्या डाळीचे भजे तुम्हाला कसे वाटले नक्की बनवून बघा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.